नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. गौरीला खूप भीती वाटत असते. ती बाई खरंच बिट्टीला घेऊन जाते की काय, म्हणून ती अस्वस्थ होऊन बाहेर येऊन रडत बसलेली असते. तिथे रुद्र येतो आणि तिला समजावून सांगतो, तिला धीर देतो. म्हणतो, हा सगळा त्या कल्लूचाच डाव आहे. आधी तो तुमच्या आयुष्यात खोटा नवरा म्हणून आला आणि आता बिट्टीची आई म्हणून ती बाई आली आहे. त्यांना काय करायचं ते करू देत. मी आता बिट्टीला तुमच्यापासून कुणालाही घेऊन जाऊ देणार नाही. मी कोणाला पोहोचूच देणार नाही. म्हणून गौरीचे डोळे पुसतो. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? गौरी हो बोलते. गौरीला बिट्टी घेऊन चाललेलं स्वप्न पडतं त्या बाईने, म्हणून ती दचकून उठते आणि रडत म्हणते, ती बाई आपल्या बिट्टीला तर घेऊन जाणार नाही ना आपल्यापासून? बिट्टी गेली तर? रुद्र म्हणतो, बिट्टीला कुठेही कोणीही घेऊन जाणार नाही. बिट्टी आपली मुलगी आहे आणि ती आपल्या सोबतच राहणार आहे. तिकडे राजन काका गौरीच्या काळजीपोटी त्या बाईला म्हणतात, पैसे घ्या पण बिट्टीला आमच्याकडे राहू द्या. तर ती बाई म्हणते, पैशासाठी माझं मी मातृत्व विकू? अजिबात नाही. माझ्या मुलीला मी घेऊनच जाणार. तर चंदू आणि राजन काकाला खूप वाईट वाटत असतं. तर पुढील भागात बिट्टी आणि त्या बाईचे रिपोर्ट मॅच होणार हे तर रेवती सहज करू शकते. तर खरंच रुद्र रिपोर्ट बघून बिट्टीला त्या बाईसोबत पाठवेल का? का त्याच्या मुळाशी जाऊन खरं काय खोटं काय बघेल? कल्लू आणि रेवती मिळून परत बिट्टी आणि गौरीचे हाल करतील का? काय यावेळेस रुद्र रेवतीचा सुरुवातीपासूनचे प्लॅन उघड करेल? हे येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. धन्यवाद.